सुरू करून घ्यायची आहे. अंपायर्स मॅच सुरू करून घ्यायची आहे. दोन्ही संघांना विनंती आहे, मॅच स्पीडअप करा. सामन्याला होते सुरुवात. पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाज होत आहेत, सच्च पंच कळत आहेत हेमंत शेट्टी सर. लेट्स प्ले. डावाला होते सुरुवात. पहिला चेंडू होता, हलक्या हाताने खेळलाय, पॉइंटला टोलवलाय, धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि तिथे मैदान ते नकार कळवलाय. सलामीचे आघाडीचे बॅटर बॅटिंग साठी आपण पाहते. या प्रेसिडेन्सी या टीम कडनं आपण पाहिलं तर इथे फलंदाजीला उतरले धीरज शिंदे आणि तुषार शिंदे. एवन जोडी इथे बॅटिंग साठी तुम्ही मैदान ती पाहताय. दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फलंदाजीसाठी. पहिले षटक करतायत मनीष सिंग. क्षेत्ररक्षण होईल खराब, चेंडू सीमारेषा पार. आजच्या दिवसातील पहिला चौकार, 4 धावा. पहिल्या षटकात धावा येतात, धावपल होता आणि स्कोर कार्ड होती. संघाचं खातं मैदान उघडले, टीमचं अकाउंट ओपन होते. 2 चेंडू आणि धावपल कोती बनवलं जात आहे. 4 धावा. चांगली सुरुवात, चांगला स्टार्ट आपण पाहतो या संपूर्ण स्पर्धेत. या प्रतियोगित या जोडीने दिलेला आहे. फुल टॉस चेंडू होता, हळूवारपणे ड्राईव्ह केलाय. चेंडूला आपण पाहिलं तर पॉइंटला खेळून काढले आणि तिथे आपण पाहिलं तर एक सिंगल येते. एका धावीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. फुल टॉस चेंडू होती. कोणत्या प्रकारचं आक्रमण करताना इथे बॅटर धीरज शिंदे आणि तुषार शिंदे या जोडीला आपण पाहिलं तर पाहायला मिळत नाही. शांत आणि संयमी बॅटिंग करतायत. आक्रमकता अजूनही आपण पाहिलं तर इथे पाहायला मिळत नाही. P1चे षटक करतायत मनीष सिंग. फुल टॉस चेंडू होता, त्याला दिशा दिली आणि चेंडू पाठवलाय थेट सीमारेषा पार. BPSM प्रीमियर लीगचा दी घुमा के षटकार. जबरदस्त बॅटिंग आपण पाहिलं तर इथे मैदान ते बघायला मिळते. पहिल्या षटकात चौकार षटकारांचे फटाके फुटू लागलेत आणि क्वार्टर फायनलच्या लढती अशा जास्त डोवाड्याच्या मॅचेस असतात. प्रत्येकाला जिंकायचं असतं, प्रत्येकाला सेमी फायनल मध्ये जायचं असतं. त्यामुळे प्रत्येक जण प्रयत्न करत असतो आपल्या आपल्या टीमसाठी, आपापल्या संघांसाठी आणि तेच प्रयत्न सुरू केलेत धीरज शिंदे आणि तुषार शिंदे या जोडीनं इथे मैदान होती. पहिलं षटक करतायत मनीष सिंग. आतापर्यंत खर्च केलात 11 धावा. इथे चेंडू सोडून दिलाय, वेल्लेप केलाय, पंच कळतायत हेमंत शेट्टी सर. इट्स डॉट बॉल, फेअर डिलिव्हरी. एक निर्धाव चेंडू इथे मैदान ते टाकला होते. पहिले षटक प्रगतीपथावरती आहे. 5 चेंडू आणि धावपल कोती बनवलं गेलात. 11 धावा, 11 रन ऑन स्कोर कार्ड. यावेळेचा चेंडू होता, शपलवून खेळण्याचा प्रयत्न कोणताच पाहायला मिळत नाही. जागेवरती बॅटर होते त्यामुळे पंच देखील तिथे कळवत आहेत. आउटसाइड द ऑफ स्टंप, खराब चेंडू होते. अतिरिक्त अवांतर धाव. व्हाईट बॉलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल कोती बनवलं गेलात 12 धावा, 12 रन. इथे शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल टू द रीच झाले परंतु चेंडू लेग स्टंप आणि मिडल स्टिकच्या अगदी वरतून विकेट किपर कडे येतो. तोपर्यंत एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू टाकलाय. षटक क्रमांक संपेल पहिल्या क्रमांकाचं. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपल कोती बनवलं गेलात बिनबाद 12 धावा. एक विकेट गमावली गेली नाही. पहिल्या विकेट साठी भागीदार आणि पार्टनरशिप देखील आपण पाहिलं तर इथे मैदानात बघायला मिळते. 12 धावा देखील आपण पाहिलं तर धावपल कोत आहेत. एक चांगली सुरुवात इथे आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. BBSM क्रिकेट लीग 2025 आपण पाहिलं तर संपन्न होताना पाहतोय. 4थं पर्व देखील या स्पर्धेचं आपण संपन्न होताना पाहतोय. 4थं पर्व आणि त्यातच काय सर्व याचाच आपल्या सर्वांना प्रचंड मोठा गर्व, कारण का BBSM प्रीमियर लीग एक सुपरहिट प्रतियोगिता इथे संपन्न होती. पहिला चेंडू होता, स्टेअर केलाय, कव्हरला खेळलाय, 38 सर्कल मध्ये फील्ड केला जाते. तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. षटक क्रमांक 2 करण्यासाठी आशिष जोगी येत आहेत. गोलंदाजीच्या मार्क होती. वैयक्तिक पहिलं तर संघासाठी दुसरं षटक. धावपल होते आणि स्कोर कार्ड ती बनवलं गेलात विदाउट लॉस बिनबाद 13 धावा. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू टाकला होता. कुठला स्पॉट होती, टप्पा पडला, थोडासा खाली राहतो, विकेट किपरच्या हातात येते. बॅटरच्या बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. तोपर्यंत एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू इथे मैदान ते केला जाते. लाईव्ह मॉन्टेज विरुद्ध या प्रेसिडेन्सी.
यशविन आनंद संघाचे कर्णधार जिथे असतील त्यांनी समालोचन कक्षाकडे यायचं आहे. यशविन आनंद संघाचे कर्णधार. यावेळीचा चेंडूचा फटका खेळलाय. चेंडू हवेत, चेंडू मात्र जाईल एक टप्पा घेत सीमारेषा पार. 1 बाउन्स, चौकार. थँक्यू डीचे सूरज आपल्याला सुमधुर संगीताच्या माध्यमातून मंत्रमुग्ध करतात. धावफलक 17 धावा, षटक क्रमांक 2 इथे मैदान ते सुरू आहे. आक्रमण केले गोलंदाज आशिष जोगीवरती. बॅटर तुषार शिंदे एक शांत संयमी फलंदाज आहेत, परंतु चांगल्या चेंडूंचा सन्मान करतात आणि खराब चेंडूंचा खरपूस समाचार घेत आहेत. पहिल्या विकेटचे होते पतन, पहिले बॅटर होत आहेत मैदानावरती तुषार शिंदे. झेलबाद. क्रिकेटचा खेळ असाच आहे. चढ आणि उतार आपण पाहत असतो, अप अँड डाऊन आपण पाहत असतो. आयुष्यामध्ये देखील प्रत्येकाच्या अप अँड डाऊन येत असतात, चढ आणि उतार बघायला मिळतात. आणि क्रिकेटच्या खेळात देखील तुम्ही दोन्ही बाजूने क्रिकेट पहा. लाईफ माउंटेन संघाच्या बाजूने पहा, ये प्रेसिडेन्सी टीमच्या बाजूने पहा. बॅटिंग करणाऱ्या टीमने पहिली विकेट गमावली, परंतु कमबॅक केले लाईफ माउंटेन संघानं. मॅन्डेटरी पॉवर प्ले P2च्या षटकात धावफलक रोखून ठेवलाय आणि धावफलक होते इथे आपण पाहिलं तर बनवलं जात आहेत. एक कडी बाद, 17 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. षटक क्रमांक देखील इथे मैदान ते सुरू आहे. इथे चेंडू खेळला, बॅक टू बॉलर अडवण्याचा प्रयत्न होता. पॉलोथ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतायत आशिष जोगी. एक अष्टपैलू खेळाडू आहेत, एक प्युअर ऑलराऊंडर आहेत. सोसायटीच्या माध्यमातून आपण पाहिलं तर इथे एक चांगलं क्रिकेट त्यांनी मैदान ते खेळलेलं आहे. आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत, 5 धावा खर्च करत 1 विकेट, 1 ब्रेक थ्रू इथे आपल्या संघाला मिळून देत आहेत. एक कडी बाद, 17 धावा, षटक क्रमांक 2 मैदान होत आहे. करंट रन रेट 9.27. मोठं टार्गेट ठेवावं लागेल. क्वार्टर फायनलची मॅच आहे, डुवाडायचा सामना आहे, करोरामोरची लढत आहे. जिंकणारी टीम ते त्या स्पर्धेची सेमी फायनल खेळणार आहे. यशविन आनंद, यशविन आनंद संघाच्या कर्णधारांना विनंती आहे. नाही तुम्ही गाणं प्ले केलं, मी त्याला आऊट दिलाय. फक्त कर्णधाराने यायचं आहे, समालोचन कक्षाकडे यायचं आहे कर्णधाराने. येतोय का? अरे का ओके. 2 षटकांचा खेळ संपला आणि धावफलक होती. स्कोर कार्ड ते बनवलं गेल्यात. 1 विकेट गमावल्यानंतर 18 धावा धावफलक होत आहेत. पहिली 2 षटकं देखील इथे कंप्लीट होत आहेत. धावफलक देखील आपण पाहिलं तर इथे बदलतं आणि स्कोर कार्ड ते बनवलं जात आहेत. 1 कडी बाद, 18 धावा. आशिष कवाने बॅटिंग करतात. 2 चेंडू 1, धीरज शिंदे 4 चेंडू आणि 6 धावा. फुल टॉस चेंडू होता, पुढे सरसवत खेळलाय, टिप कव्हरला. थँक्यू. तिसरं षटक आपण पाहतो. निलेश चौधरी यांच्या पहिल्या चेंडूवरती चौकार खेळलाय. धावफलक पुढे जातो आणि स्कोर कार्ड ते बनवलं जात आहेत. 22 रन, 1 कडी बाद, 22. यावेळीचा चेंडू होता, पुढे सरसवत खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. विकेट किपरच्या हातात येते तोपर्यंत एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू मैदान ते केला जातोय. आशिष गव्हाणे बॅटिंग करतायत, 4 चेंडू आणि 5 धावा. धीरज शिंदे बॅटिंग करतायत, 4 चेंडू आणि 6 धावा. 2 चेंडू आतापर्यंत केलेत निलेश चौधरींनी. पहिल्या चेंडूत एक चौकार, त्यानंतर एक डॉट बॉल देखील आपण पाहतोय.
यावेळेचा चेंडू होता तिथे खेळला टिप तोडमनला शर्यत लागली पाठलाग सुरू आहे परंतु चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार एवन क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. दोन चौकार आतापर्यंत येतात निलेश चौधरी यांच्या गोलंदाजावरती थोडंसं आक्रमण केलं थोडासा हल्ला देखील इथे चढवण्याचा प्रयत्न बॅटर करतात आशिष कवाने 5 चेंडू खेळलेत 9 धावा बनवतायत धीरज शिंदे 4 चेंडू आणि 6 धावा. रिव्हर्स स्विच इट नेत्र दीपक फटका पाहण्याजोगा फटका पाहणी पाहतच राहा चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार आउट ऑफ द पार्क आउट ऑफ द स्टेडियम षटकार. थँक्यू जबरदस्त बॅटिंग मॅग्निफिसंट स्ट्रोक मैदानी पाहायला मिळतोय आशिष कव्हाणे यांच्या बॅट मधून 32वा धावफलक होती 1 विकेट गमावली षटक क्रमांक 3 मैदानावर. परफेक्ट यॉर्कर होता परफेक्ट यॉर्कर चेंडू मैदान टिकेलाय कमबॅक करतायत निलेश चौधरी गोलंदाजीतून पुनरागमन करतायत वापसी करतायत. क्रिकेटचा खेळ असाच आहे दोन्ही बाजूने पाहावा लागतो फलंदाजी करणारी टीम धावा बनवताना बघायला मिळेल गोलंदाज त्यांना यश मिळेल का फटका तर चांगला आहे चेंडू अडवलाय आणि तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिलं तर इथे येत आहेत स्कोर कार्ड पुढे जाते धावफलक आकडे बदलतायत चेंडू अडवलाय चेंडू सेफ आहे शेवटपर्यंत बारकाने नजर होती क्षेत्ररक्षकाची चेंडूवरती एक टप्पा घेत चेंडूला फील्ड करतोय फेकी करतोय तोपर्यंत धावा मिळतात 2
35 धावा धावपल होत आहेत, एक विकेट कमवली, चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. मोठं टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न बॅटिंग करणारी टीम करते ते प्रेसिडेन्सी संघ, परंतु त्यांना रोखून ठेवण्यात आतापर्यंत यश संपादित केले टीम लाईट मॉन्टेज संघानं. दोन ताकदवान टीम आपण पाहतो एकमेकांच्या समोर आहे. आखलेल्या योजना इथे चेंडू देखील आपण पाहतोय विकेट किपर कडनं छोटीशी चुकी होते, परंतु चांगला प्रयत्न होता. चेंडू थोडासा दूरवरती होता आणि तिथे आपण पाहिलं तर बॅकअप करतात फाईन लेगचे क्षेत्ररक्षक. एक डॉट बॉल येते, एक निर्धाव चेंडू देखील इथे मैदान टिकला होते. 35 धावा धावपल होत आहेत, एक विकेट गमावली, चौथं षटक प्रगतीपथावरती सुरू आहे. 6 षटकांचा सामना आपण बघतोय. सायंकाळच्या सत्रातील आजच्या दिवस रात्र सत्रातील पहिली मॅच, पहिली क्वार्टर फायनल. इथे फटका खेळलाय, टीप कव्हरला जातोय, क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन आहे, चुकी होते, चुकीला माफी नाही. चेंडू मात्र चालेल सीमारेषा पार. BBSM चा खणखणीत चौकार. एकोणचाळीस धावा धावपल होती, चौथं षटक प्रगतीपथावर, एक विकेट गमावली. पहिले बॅटर बाद झाले तुषार शिंदे. यावेळचा चेंडूचा टप्पा पडतो, विकेट किपर कडे येतो, तोपर्यंत एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू मैदान टिकला जाते. वेलकम बॅक, गुड कम बॅक, चांगलं पुनरागमन, चांगली वापसी करतात आशिष जोगी. पहिल्या चेंडू ती 2 धावा, त्यानंतर एक डॉट बॉल, त्यानंतर एक चौकार, त्यानंतर एक डॉट बॉल. 4 चेंडू टाकलेत आणि खर्च करतात 6 धावा. यावेळचा चेंडूचा स्कोअर लेगला खेळण्याचा प्रयत्न होता, मिडल ऑफ द बॅट होत नाही, बॅटच्या आतील काढा घेतो, चेंडू अडवत आहेत, स्वतः गोलंदाज येत आहेत चेंडूवरती. तोपर्यंत एक सिंगल, एका धावीच्या मदतीने स्कोअर कार्ड पुढे जाते आणि धावपल कोटी बनवला जात आहेत. एक कडी बाद 40, चौथं षटक प्रगतीपथावर. धीरज शिंदे बॅटिंग करतात, आघाडीला आलेत, सलामीला आलेत, सुरुवातीपासून बॅटिंग करतात. 4 चेंडू आणि 6 धावा. साथीदार आशिष गव्हाणे 13 चेंडू 23 धावा. सेकंड विकेट साठी एक चांगली भागीदारी पार्टनरशिप आतापर्यंत केली. इनिंगला बिल्डअप करतात, डावाला पुढे घेऊन चाललेत. कोसळणारा चेंडू होता, ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर टप्पा ठेवला, अचूकता पाहायला मिळते. योग्य टप्पा देखील इथे मैदानी ठेवला आणि तिथे एक डॉट बॉल होते. षटक क्रमांक संपेल 4थ्या क्रमांकाचं. प्रथमतः बॅटिंग करणारी टीम ए प्रेसिडेन्सी संघ आपण पाहिलं तर इथे बनवतोय. एक कडी बाद 40 धावा, 40 रन, लॉस ऑफ 1 विकेट. एक कडी बाद 40, षटक क्रमांक 5 इथे मैदानात होईल सुरू. यानंतरच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती, आपण टॉस साठी संपर्क करा. इनिंग ब्रेक मध्ये आपण मुख्य व्यासपीठावरती पुढील मॅचचा टॉस करणार आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे लॉट्स पडलेले आहे, ज्याप्रमाणे मगाशी ऑर्गनायझर कमिटीने आपल्याला शेड्यूल सांगितलेलं आहे, आजच्या सायंकाळच्या सत्रातील सामना क्रमांक 2च्या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल, इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी या. 40 धावा धावपल होत आहेत, एक विकेट गमावली, चौथं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे, संपले गेले आणि 5व्या षटकाला देखील सुरुवात होती. गोलंदाजीच्या मार्क होत येत आहेत नीरज राय. कमी पावलांचा रनअप सातत्याने घेतात, चांगली गोलंदाजी करतात, अचूकता योग्य टप्पा देखील दाखवतात. जेपी पॅनलचे दोन्ही ऑफिशियल अंपायर, मुख्य पंच आपण पाहतोय हेमंत शेट्टी सर, स्कोरले पंच आपण पाहतोय अभय सर, या दोन्ही पंचांना देखील आपण पाहतोय क्वार्टर फायनल मॅचच्या दरम्यान. 40 धावा धावपल होत आहे, किती टार्गेट ठेवलं जाईल, किती धावांचं लक्ष ठेवलं जाईल, याकडे आता प्रेक्षकांचं लक्ष लागले. अखूट टप्प्याचा चेंडू होता, टप्प्यात आला की कार्यक्रम, चेंडू मात्र जाईल स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे फेकून दिलाय, षटकार. आशिष गव्हाणे आपण पाहिलं तर बॅटिंग मधून प्रभावित करतायत, इम्प्रेस करतायत, चांगली फलंदाजी इथे आपण पाहिलं तर मैदानात दाखवतायत. 14 चेंडू खेळलेत आणि बनवतायत 29वा. मराठीमध्ये एक सुंदर वाक्य आहे, शक्य तेवढे प्रयत्न केले की अशक्य असं काहीच राहत नाही, आणि ते प्रयत्न केलेत. या संपूर्ण मॅच मध्ये आशिष गव्हाणे यांनी आपल्या बॅटिंग मधून, आपल्या फलंदाजीतून षटकार चौकारांचे फटाके फोडलेत.
फटका पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतो, विकेट किपर यांच्याकडे येतो, तिथे एक डॉट बॉल देखील गोलंदाज करतायत नीरज राय. एक तेरी तो एक मेरी, एक फलंदाजाची तर एक गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती षटकार, तर त्यानंतर एक डॉट बॉल देखील इथे मैदान केला जातोय. धावफलक स्थिर आहे 46. फटका चांगला खेळलाय. समोर आपण पाहतो मिडऑफ मधून डीप लॉंग ऑफला अडवलं जाईल चेंडू, तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. धावफलक कोणते बनवले जात आहेत 47 रन 47 धावा. पाचवं षटक प्रगती पथावरती आहे. 6 षटकांची मॅच आहे, 6 ओव्हरचा सामना आहे. क्वार्टर फायनलची मॅच आपण पाहतोय. कालपर्यंत आपण प्री क्वार्टर फायनल पाहिलं, डोवाड्याचा सामना आहे, नॉकआउटची मॅच आहे. विजेती टीम सेमी फायनलला, पराभूत संघ इथे आपण पाहिलं तर जरूर टीम बक्षीस पात्र आहे, परंतु इथे आपण पाहिलं तर जर पराभूत झाला तर या स्पर्धेतील प्रवास इथेच थांबेल त्या टीमचा. ओरपी चेंडू होता, फेकून दिलाय चेंडू पाठवलाय थेट कडक, चेंडू जाईल थेट सडक वरती. षटकार. टीमचं अर्धशतक पूर्ण होते. 50 ऑफ 53 धावा. एकदा जोरदार टाळ्या जुळत. एक गडी बाद 53. फुल टॉल वसूल. चेंडू करेल हवाई हल्ला, हवाई सफर. चरण. षटकार. धीरज शिंदे बस नामी काफी आहे. जबरदस्त बॅटिंग. 2 इन रो, एका पाठोपाठ एक, बॅक टू बॅक लागोपाठ 2 षटकार खेळलेत आणि धावफलक कोटी बनवला गेलात 59 धावा. 59 रन लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी बाद 59 धावा. पहिलं इनिंग पहिल्या डावात धीरज शिंदेच्या बॅटचा बोलतो बल्ला. व्हाईट बॉल. खराब चेंडू एक अतिरिक्त अवांतर धावेल. स्कोर कार्ड पुढे चाल. धावफलक कोटी आकडे बदलत आहेत. एक विकेट गमावल्यानंतर धावफलक कोटी बनवलं गेल्या 60 धावा. 5वं षटक मैदान ते सुरू आहे. 60 रन 60 धावा. यावेळीचा चेंडू होता सरळ बॅटनं समोर. बिग सिक्सर. पाच षटक देखील आपण पाहिले तर कंप्लीट होत आहे. धावफलक कोटी बनवलं जात आहेत 66 धावा. एक विकेट गमावल्यानंतर धावफलक कोटी इथे बनवलं गेलात 66 धावा. टीम रेसिडेन्सी संघ आपण पाहिलं तर प्रथमतः बॅटिंग करतोय. लाईफ मॉन्टेची या टीमच्या अगेन्स्ट जबरदस्त झंझावती फलंदाजी तो संघ इथे मात्र करतोय. निलेश चौधरी येतात, ज्यांनी पहिल्या षटकात 15 धावा खर्च केलात. धीरज शिंदे 8 चेंडू 24, आशिष गव्हाणे 16 चेंडू 30, तर टीमची संख्या एक गडी बाद 66. शेवटचा आणि अंतिम षटक सुरू होते. स्लॉगर टेतोर करतील गोलंदाज निलेश. कमबॅक करतील की आक्रमण केलं जाईल, धावा रोखतील का, काही डॉट बॉल टाकतील का, एखादी विकेट आपल्या संघाला मिळून देतील का, या गोष्टींच्या चर्चा आता प्रेक्षकांमध्ये सुरू झाल्यात. प्रेक्षक गॅलरी हाऊसफुल झाल्यात. सगळे प्रेक्षक आनंद घेत आहेत. कोणी ऑनलाईन युट्यूबच्या माध्यमातून एम स्पोर्ट्स वरती देखील या स्पर्धेचा आनंद घेत असतील, त्यांचं स्वागत आहे. परफेक्ट यॉर्कर होता आशिष गव्हाणे आपण पाहिलं तर चेंडूला सन्मान देत आहेत, डिफेन्स करतायत. हे क्रिकेट फार कमी पाहायला मिळतं, परंतु एका चांगल्या खेळाडूची ती खासियत असते. चांगल्या चेंडूंना सन्मान देणं, खराब चेंडूंचा खरपूस समाचार घेणं. एक कॅल्क्युलेटिंग क्रिकेट आशिष गव्हाणे खेळत आहेत. पहिल्या चेंडूला सन्मान देत आहेत. धीरज शिंदे जे आक्रमक आहे त्यांना इथे स्ट्राईक वरती घेऊन येतात बॅटिंग साठी. चेंडू होता सरळ बॅटनं खेळलाय. समोर एक चांगला फटका देखील आपण पाहतोय. चेंडू अडवला गेलाय आणि तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिलं तर इथे पळून पूर्ण केल्या जातात. पंचांकडे देखील आपण पाहिलं तर फार मोठी मागणी इथे मैदान ती केली जाते. अपील देखील आपण पाहिलं तर इथे केलं जाते. धावफलक होता आणि स्कोर कार्ड ती
धावा देखील आपण पाहिलं तर इथे बनवलं जात आहेत. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल नौपल कोती बनवले गेलात. एकूण 70 धावा नौपल होत आहेत. 1 विकेट इथे गमावली गेली. शेवटचा आणि अंतिम षटक मैदान ते सुरू आहे. स्लॉगर आणि डेथवर देखील आपण इथे मैदान ती बघतोय. एकूण 70 धावा नौपल कोती. शेवटचा आणि अंतिम षटक मैदान ती केला जाते. 69 रन, लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचे षटक, अंतिम ओव्हर, पहिल्या इनिंग आणि पहिल्या डावातील करतायत गोलंदाज लाईफ मॉन्टेज टीम कडनं निलेश चौधरी गोलंदाजच्या मार्क होत आहेत. एक अनुभवी गोलंदाज आहे. अनुभव त्यांच्या पाठीशी फार मोठा आहे. परंतु इथे आता कशा प्रकारे कमबॅक करतील ते देखील आपण इथे मैदान ते बघणार आहोत. यावेळेचा चेंडूचा फटका खेळलाय की मोठा क्षेत्ररक्षक दूरवरती. 2 क्षेत्ररक्षकांची दरी ओलांडत चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार. चौकार. त्र्याहत्तर धावा धावपल होत आहेत. 1 विकेट गमावली गेली. शेवटच्या आणि अंतिम षटक मैदान ते सुरू आहे. 6व्या षटकातील शेवटचे काही चेंडू. इथे बॅटचा अंदरुनी किनारा. विकेट किपरच्या अगदी जवळून चेंडू अडवला जातो. फील्ड केलाय शॉट थर्डमॅनला. 1-2 टप्पा घेत चेंडू अडवलाय. तोपर्यंत धावा देखील इथे रोखल्या गेल्यात. 1 डॉटबॉल येथे. 1 निर्धाव चेंडू मैदान ते केला जाते. धावफलक स्थिर आहे. 73 धावा, 1 कडी बाद. 73, 73 रन, लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचे 2 चेंडू पहिल्या डावातील बाकी आहेत. खूप टप्प्याचा चेंडू होता. कमरेच्या लेवलला चेंडू विकेट किपरकडे येते. कौतुक करावं लागेल गोलंदाज निलेश चौधरींचं. या षटकात थांबवले गेलं बॅटर धीरज शिंदेला रोखून ठेवले. 1 चौकार वगळता एकही मोठा फटका खेळू दिला नाही. 2 बॅक टू बॅकचे लागोपाठ निर्धाव चेंडू टाकलेत. 2 डॉटबॉल देखील इथे मैदान ते केले. धावफलक 73, 73 रन. फुल टच चेंडू आणि तो देखील मात्र खेळलाय. गुडका टेक, सिक्सर देख, चरण, षटकार. पुढील मॅचचा टॉस करण्यासाठी यशविन आनंद विरुद्ध इक्विलाइफ दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस साठी यायचं आहे. यानंतर होणारा सामना यशविन आनंद विरुद्ध इक्विलाइफ ए क्वार्टर फायनल दुसरा सामना राहील. एफ रेसिडेन्सी संघाला विनंती राहील क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. लाईफ मॉन्टेज संघाला विनंती राहील सलामीची जोडी पाठवून द्यायची आहे. ठीक. हॅलो 79 बनवलेत आणि विजयासाठी देखील आपण पाहिलं तर टार्गेट ठेवले 80 धावा. 36 चेंडू आणि बनवायच्यात 80 धावा.
यशविन आनंद संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. इक्विलाइफ संघाची गोलंदाजी राहील. चालू सामना शेवटच्या ओव्हरमध्ये दोन्ही संघांना विनंती राहील डगआउटकडे जायचं आहे. किती रन पाहिजेत त्यांना? 80 पाहिजे. दुसऱ्या डावाला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होते. सेकंड इनिंग देखील आपण पाहिलं तर इथे सुरू होते. पहिला चेंडू मैदानात टाकला तो टॉट बॉल. तुषार शिंदे गोलंदाजीच्या मार्क होत आहेत. निर्धाव चेंडू करतायत श्रीकांत भेंडे आणि योगेश भुट्टे. ही जोडी आपण पाहतो सलामीला. इथे चेंडू देखील मैदानात केला. ते बॅक टू बॅक सलगचे 2 डॉट बॉल येत आहेत. 2 निर्धाव चेंडू मैदानात टाकले जात आहेत. 80 धावांचा पाठलाग करायचा. 36 चेंडूंना इथे सामोरं जायचं टीम लाईफ मॉन्टेज संघाला. पहिलं षटक. यावेळीचा चेंडू होता प्रचंड मोठा विकेट. आक्रमण केलं आणि चेंडू पाठवलाय प्रेक्षक गॅलरी मध्ये. षटकार. सहा धावा धावपल होत आहेत. पहिले 3 चेंडू इथे आतापर्यंत मैदानात केलेत. धावपल होत आणि स्कोर कार्ड होती 6 धावा त्या मात्र इथे बनवल्या गेल्यात. पहिले षटक करतायत गोलंदाज तुषार शिंदे. यावेळीचा चेंडू पालतूरमध्ये अडवलाय. फेकी केली जाईल, बॅकअप केलं जाईल. तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिलं तर येत आहेत. एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. धावपल होती 7 धावा. पहिलं षटक मैदान ते सुरू आहे. तुषार शिंदे पहिले 2 डॉटबॉल टाकलेत. 2 निर्धाव चेंडू टाकलेत. त्यानंतर एक षटकार, त्यानंतर एक सिंगल. 4 चेंडू होती 7 धावा. 32 चेंडू आणि बनवायच्या 73 धावा. यावेळीचा चेंडू होता फटका खेळला. टीप लंडन सीमा रेषा पार. उत्तुंग उत्तुंग षटकार. थँक्यू. 13 धावा धावपल होत आहेत. पहिलं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. यावेळीचा चेंडू होता फटका खेळलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली टिपलाय. झेल. पहिलं विकेट झेल पतन. बॅटर होतात पहिल्या मैदानाती योगेश भुटे. झेलबाद. षटक क्रमांक देखील इथे मैदान ते संपलं जाईल. पहिल्या क्रमांकाचं 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपल कोता आणि स्कोर कार्ड ते बनवले गेलात. 1 गडी बाद 13 धावा. पहिलं षटक देखील आपण पाहिलं तर इथे संपलं आणि षटक क्रमांक 2 इथे मैदान ते होते सुरू. बाबूराव चांदेरे सोशल फाउंडेशन आयोजित अंतर सोसायटी BBSM क्रिकेट लीग स्पर्धा 2025 आपण संपन्न होताना बघतोय. यावेळीचा चेंडू होता बॅटवरती बदल होताना पाहायला मिळत नाही. चेंडूचा टप्पा थोडस पुढे ठेवला होता. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला आणि तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल होती. बंदर गोलंदाजीच्या मार्क होत आहेत. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक करतायत. सनलाईटचं क्रिकेट आपण पाहिलं. सूर्यप्रकाशातलं क्रिकेट पाहिलं. हळूहळू आता फ्लड लाईट ऑन होतील आणि फ्लड लाईट मधील देखील क्रिकेट आपण पाहणार आहोत. ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा ही
प्रतियोगिता ही स्पर्धा देखील आपण पाहिलं तर संपन्न होताना सनलाइट फ्लडलाइट मध्ये आपण सातत्यानं पाहते. दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपण बघितलेलं आहे. डे नाईट आयोजन नियोजन देखील आपण बघतोय. एक विकेट गमावल्यानंतर 14 धावा धावफलक होत आहेत. दुसरं षटक इथे मैदान ते सुरू आहे. 28 चेंडू आणि बनवायच्या 66 धावा, 66 रन टू विन 28 बॉल, 28 चेंडू 66. गोलंदाज मंदार तर बॅटिंग साठी आशिष जोगी आणि श्रीकांत भेंडे सेकंड विकेट साठी पार्टनरशिप भागीदारी करतात. क्षेत्ररक्षण बदललं जाते. क्षेत्ररक्षणात देखील छोटे मोठे फेरबदल आपण सातत्यानं बघतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण पाहिलं तर पहिले षटक P1 चं पाहिलं, P2 चं षटक सुरू आहे. इथे फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. ऑन सेट मिड विकेटला चेंडू फील केलाय आणि तोपर्यंत काही धावा येत आहेत. धावफलक पुढे जाते, स्कोर कार्ड वरती बनवले जात आहेत. एका धावेच्या मदतीनं एक गडी बाद 15 धावा. धावा धावफलक होत आहे. षटक क्रमांक देखील आपण पाहतो दुसरं. इथे चेंडू देखील आपण पाहिले तर टाकण्याचा प्रयत्न होता, थोडेसे फॉलो थ्रू मध्ये अडकत आहेत, पंच कळत आहेत. इट्स अ डेड बॉल. डेड चेंडू देखील आपण पाहिले तर इथे कळला, तर मृत चेंडू देखील इथे मैदान ते कळत आहेत. धावफलक होता आणि स्कोर कार्ड ते बनवले गेला. 15 धावा धावफलक होत आहेत. एक विकेट गमावली. षटक क्रमांक देखील दुसऱ्या क्रमांकाचं इथे मैदान ते सुरू आहे. टाप्याचा चेंडू होता, फटका खेळलाय, शॉट थर्डमॅनला अडवलाय. क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर आपण पाहतो. यावेळेस क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर कोणती टीम इथे चुकी करताना पाहायला मिळत नाही. कोणताही संघ इथे आपण पाहिलं तर धोका पत्करताना तो इथे मात्र बघायला मिळत नाही. आणि एक चांगलं क्रिकेट सातत्यानं आपण इथे मैदान ते बघतोय. एक विकेट गमावली, 16 धावा धावफलक होत आहे. षटक क्रमांक 2. यावेळेचा चेंडू होता, बॅकफुट होते, ज्या चेंडूला फक्त दिशा दिली, बॅटनं हळूवारपणे खेळून काढले, तोपर्यंत एक सिंगल येते. बॅकवर्ड पॉइंटला अडवला जातो चेंडू. मंदारांचं कौतुक करावं लागेल, काय गोलंदाजी आतापर्यंत केली. पहिला डॉट बॉल आणि त्यानंतर 4 चेंडूवरती प्रत्येकी एक सिंगल इथे आपण पाहिलं तर खर्च करतायत. 5 चेंडू टाकले, 4 धावा खर्च केलात आणि धावफलक बनवल्या गेलात. एक गडी बाद 17. 17 लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. शेवटचे 25 चेंडू आणि बनवायच्या 63 धावा. आखूट टप्प्याचा चेंडू होता, उसळी घेणारा चेंडू, बॅटचं टॉप एज आणि चेंडू मात्र लॉंग स्टॉप मध्ये नॉन स्टॉप चौकार. षटक कंप्लीट होता, धावफलक होता आणि स्कोर कार्ड ते बनवलं गेला. एक गडी बाद 21 धावा. शेवटचे 24 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 59 धावा. 24 चेंडू आणि विजयासाठी 59 धावा. विजयाचं समीकरण गणित गुणोत्तर प्रमाण चित्र बदलते. कमी चेंडू आणि जास्त धावा. चेंडूंमध्ये आणि धावांमध्ये फार मोठं अंतर आहे, परंतु कमी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. लाईफ मॉन्टेज संघाच्या बॅटरला, फलंदाजांना धावा बनवाव्या लागतील, गोलंदाजांना डॉट बॉल टाकाव्या लागतील, विकेट मिळवाव्या लागतील. बॉलर तुषार आहे. पहिला चेंडू तुषार शिंदे यांचा फेकून दिलाय. प्रेक्षक गॅलरीच्या पलीकडे येतोय षटकार. थँक्यू. तिसरं षटक देखील आपण पाहिलं तर इथे सुरू आहे. 27 धावा धावफलक होत आहेत. एक विकेट इथे गमावली गेली, परंतु जबरदस्त बॅटिंग करतायत आशिष जोगी. अभी मंजिल दूर है, रुकना नहीं है, आएंगे अभी मुश्किल हजार पर झुकना नहीं है. प्रयत्न चालू ठेवले तर बॅटर आशिष जोगी ना.
स्लोअर वन चेंडू होता, टप्पा पडतो, वळण घेतो आणि चेंडू आपण पाहिलं तर स्विंग होते. विकेट किपरच्या हातात एक टॉट बॉल येते. पहिल्या चेंडूत एक षटकार, त्यानंतर एक निर्धाव चेंडू, धावफलक 27, एक कडी बाद 27, षटक क्रमांक 3, शेवटचे 22 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 53 धावा. 53 रन टू विन 22 बॉल, 22 चेंडू आणि 53 धावा. चेंडूंमधला आणि धावांमधलं अंतर हळूहळू आता कमी होऊ लागले. यावेळीचा चेंडू होता सरळ बॅटनं समोर उडवलाय आणि पाठवलाय आउट ऑफ दी पार्क, षटकार. थँक्यू. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय आशिष जोगीच्या बॅट मधून. मंजिल पंचांना विनंती आहे, खेळपट्टीवरती कोणालाही पाणी पिऊ देऊ नका. आपल्या पुढचे मॅचेस खेळवायचे आहेत. खेळपट्टीवरती कोणालाही पाणी पिऊ देऊ नका. चाळीस धावा धावपल खोदतायत. एक विकेट गमावली, 3 षटकं संपलीत. चौथ्या षटकाला सुरुवात होते आणि अजूनही विजयासाठी बनवायच्या 18 चेंडू आणि 40 धावा. 18 चेंडू आणि 40 धावा देखील आपण पाहिलं तर इथे बनवायच्यात. यावेळीचा चेंडूचा फटका खेळलाय टी पॉइंटला. एक टप्पा घे चेंडू मात्र चाईल, 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. चव्वेचाळीस धावा धावपल होत आहेत. 79 बनवलं गेलात. 80 धावांचा पाठलाग केला ते. शेवटचे 17 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 36 धावा. प्रयत्न दोन्ही संघांचे सुरू आहेत. बॅटिंग करणारी टीम धावा बनवण्यासाठी प्रयत्न करते, क्षेत्ररक्षण करणारी टीम धावा रोखण्यासाठी प्रयत्न करताना बघायला मिळते. दोन्ही संघ आपण पाहिलं तर या महत्वाच्या मॅच मध्ये एकमेकांच्या समोर आमने सामना आहेत आणि चेंडू मात्र खेळला आहे टिप लॉंगर, सीमा पार, एका पाठोपाठ एक, बॅक टू बॅक, मोठा प्रहार, षटकार. एक चौकार, एक षटकार येतो. 2 चेंडूवरती 10 धावा आल्यात आणि धावफलक पुढे जातो. स्कोर कार्ड वरती बनवलं गेलात. एक कडी बाद 50 धावा. शेवटचे 16 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 30 धावा. लाईफ म्हणते संघ देखील आपण पाहिलं तर इथे प्रयत्न करतोय, लढतोय, भिडतोय, खेळतोय, झुंजतोय, धावा बनवताना बघायला मिळतोय. 50 बनवल्यात आणि विजयासाठी 30 बनवायच्यात. 20 चेंडू झाले. शेवटचे 16 चेंडू बाकी आहेत. 16 चेंडू आणि बनवायच्या 30 धावा.
टीम लाईफ मॉन्टेजला. इथे चेंडू देखील आपण पाहिलं तर उसळते आउटसाइड द ऑफस्टंप, खराब चेंडू. एक अतिरिक्त अवांतर धावे ते एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते आणि धावपल कोटी इथे बनवले जात आहेत. एक कडी बाद 51. शेवटचे 16 चेंडू आणि विजयासाठी 29. यावेळीचा चेंडूचा पॉइंटला किल्ला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक टप्पा घे चेंडू अडवते, फेकी करते. क्षेत्ररक्षण सुरेख आहे, बॅकअप खराब आहे आणि तोपर्यंत धावा देखील पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा येतात. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल कोटी बनवले जात आहेत. एक कडी बाद 53. शेवटचे 15 चेंडू आणि विजयासाठी 27. 53 धावा धावपल कोट आहेत. एक विकेट गमावली. चौथं षटक सुरू आहे. 15 चेंडू आणि बनवायच्या 27वा महत्वाचे षटक करतायत. यावेळीचा चेंडू होता मिडल ऑफ द बॅट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार. प्रेक्षक टिप्पल झेल येतोय षटकार. कॅच घेतलाय त्यांनी. समालोचन कक्षाकडे यायचंय, मंचावरती यायचंय. तुमच्यासाठी बक्षीस आहे. कुलदीप पवार या प्रेक्षकांनी टिपलाय. झेल आवडला असेल तर एकदा जोरात टाळ्या वाजवा. कुलदीप पवार या प्रेक्षकांनी टिपलाय झेल आणि तिथे मुख्य व्यासपीठ ते आपण सन्मानित करतोय. आता पकडलेल्या कॅच साठी इथं आपल्याकडे बक्षीस आहे. अजूनही इथून पुढे जे कॅच घेतील प्रेक्षक गॅलरीमध्ये त्यांच्यासाठी सुद्धा बक्षीस राहील. पोडियम पर बेस जरा शेवटचे 13 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 20 धावा. प्रयत्न दोन्ही बाजूने सुरू आहेत. यावेळीचा चेंडूचा टप्पा पडतो, थोडासा खाली राहते. रनआउटची संधी आणि तिथे काय विकेट. रनआउट. बॅटर होता धावबाद. विकेट येते. धक्का क्रमांक 2. दुसरा फलंदाज थँक्यू, धन्यवाद डीचे. शेवटचे चेंडू आता शिल्लक आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 20 धावा. सामना अजूनही दोलन स्थितीत आहे. मॅच रोमर्षक आहे, मॅच रंगतदार आहे. सगळ्यांची उत्कंठा आता शिगेला पोहोचलात. कोणता संघ इथे आपण पाहिलं तर विजय होईल. ए प्रेसिडेन्सी टीम की लाईफ मॉन्टेज संघ, कोणता संघ इथे आपण पाहिलं तर क्वार्टर फायनल मध्ये जिंकेल आणि ती टीम मात्र सेमी फायनल साठी पात्र होईल. आज आपण सगळ्या 8ही मॅचेस क्वार्टर फायनलच्या इथे संपन्न होताना पाहणार आहोत. लॉट संपन्न झालेले आहेत, शेड्यूल तयार झालेला आहे आणि त्या शेड्यूल नुसार सगळ्या मॅचेस इथे आपण मैदानात खेळताना बघणार आहोत. शेवटचे 12 चेंडू आणि 20 धावा. जे प्रेक्षक गॅलरीमध्ये झेल टिपणार आहे त्या सगळ्या प्रेक्षकांना आयोजकांच्या वतीने भरघोस बक्षीस देऊन मुख्य व्यासपीठावरती सन्मानित केलं जाणार आहे. 2 विकेट गमावल्यात. 7 धावा धावपल करत आहेत. शेवटचे 12 चेंडू आणि बनवायच्या 20 धावा. फुल टच चेंडू आणि फुल टॉल वसूल. चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार. प्रेक्षक गॅलरीच्या पलीकडे. सिक्सर. जब तक तेरे पैर चलेंगे उसकी सांस चलेगी. सहासष्ट धावा धावपल कोत आहे. 2 विकेट गमावल्या. 5वं षटक सुरू आहे. शेवटचे 11 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 14 धावा. 14 रन टू विन 11 बॉल. 11 चेंडू 14 धावा. पहिली क्वार्टर फायनल. एरपी चेंडूचा कव्हर पॉइंटला खेळलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक येतो, अडवतो, फेकी करेल तोपर्यंत धावा पळून पूर्ण केला आहेत. दुसऱ्या धावेला केलंय पलायनाने. पाहता पळून पूर्ण केला. 2 धावा. धावपल कोती लाईफ मॉन्टेज 68. शेवटचे 10 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 12 धावा.
12 रन टू विन 10 बॉल, 10 चेंडू 12 धावा. लाईफ मॉन्टेज विरुद्ध हे प्रेसिडेन्सी, या दोन संघात हा सामना आपण पाहते. क्षेत्ररक्षकांची सजावट आपण पाहू शकाल. एक टीप कव्हर आहे, एक टीप लॉंग अप, टीप लॉंग ऑन, टीप मिड विकेट, ऑन साइडला स्कोर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध क्षेत्ररक्षक आहे. फुल टॉच चेंडू आणि तो देखील फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. दे गुमाके षटकार. अर्धशतक पूर्ण करतायत आशिष जोगी. एकदा जोरात टाळ्या जुळत. 16 चेंडू आणि 54 धावा. क्वार्टर फायनल मधील पहिलं अर्धशतक पूर्ण करतायत आशिष जोगी. 16 चेंडू आणि 54 धावा. विजयाचे समीकरण शेवटचे 9 चेंडू आणि बनवायच्या 6 धावा. 9 चेंडू आणि 6 धावा. शॉर्ट पिच चेंडू होता, कव्हरला खेळलाय, जबरदस्त टाका. सामना संपवलाय. मॅच फिनिश. MS धोनी स्टाईलने सामना संपवतायत आशिष जोगी आणि पहिला संघ पोहोचतो सेमीफायनलला. टीम लाईफ मॉन्टेज. थँक्यू.